नमस्कार मित्रांनो. तर काल 10 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा जी आर घोषित झाला आहे. तर या जी आरमध्ये काय माहिती आहे ती आपण वाचून पाहूया. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यातील अतिवृष्टी पूरस्थितीमुळे खरडून नापीक झालेल्या लहान व सीमांत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लागवडी योग्य करण्याबाबतचा हा जी आर आला आहे. तर राज्यात सन 2025च्या खरीप हंगामात मधील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे काही जिल्ह्यांतील शेतीयोग्य जमिनी खरडून नापीक झाल्या असून शेतातील उभी पिके देखील नष्ट झाली आहेत किंवा ती वाहून गेली आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टी पूरस्थितीमुळे नष्ट किंवा नापीक झालेल्या शेतजमिनींची तातडीने दुरुस्ती करून शेतजमिनी लागवडी योग्य करून शेतकऱ्यांना अशा जमिनीतून उत्पन्न मिळवण्यास सक्षम करणे आवश्यक आहे. मगान रागग्रह रोह्यो अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या कामांच्या यादीतील अनुक्रमांक 59 रिक्लेमेशन ऑफ डिग्रेडेड वेस्टलँड नुसार पडीक ओसाड झालेल्या शेतजमिनींची दुरुस्ती सपाटीकरण या माध्यमातून जमीन लागवडी योग्य करणे अनुज्ञेय आहे. त्यानुसार मनरेगा योजनेअंतर्गत अनुज्ञेय मृद संधारणाच्या कामांद्वारे अशी शेतजमीन आर्थिकदृष्ट्या लागवडी योग्य करून लहान व सीमांत शेतकऱ्यांचे कमाल मर्यादा 2 हेक्टर सक्षमीकरण करण्याची बाब शासनाच्या विचारधारीन होती. त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे. तर शासनाचा निर्णय पाहूया. तर अतिवृष्टी वा पूरस्थितीमुळे नापीक झालेल्या शेतजमिनीचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या मृद संधारणांच्या कामांद्वारे लहान व सीमांत शेतकऱ्यांच्या कमाल मर्यादा 2 हेक्टरपर्यंत शेतजमिनीची दुरुस्ती लागवडी योग्य करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. तर जून 2025 ते सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टी पुरामुळे संपूर्णपणे वाहून गेलेल्या तसेच पूरस्थितीमुळे जमीन खरडून गेल्याने नापीक झालेल्या शेतजमिनीच्या क्षेत्राचा पंचनामा करून नुकसान झालेले क्षेत्र निश्चित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यापैकी निश्चित केलेल्या क्षेत्रातील लहान व सीमांत शेतकऱ्यांच्या कमाल मर्यादा 2 हेक्टर शेतजमिनीची मनरेगा अंतर्गत दुरुस्ती करण्यासाठी खालील कार्यपद्धती अंमलविण्यात यावी. तर नंबर 1, मनरेगा योजनेअंतर्गत जॉब कार्ड धारक उपरोक्त शेतकरी शेतजमिनीची दुरुस्ती लागवडी योग्य या वैयक्तिक लाभाच्या कामाकरिता पात्र असेल. नंबर 2, पात्रतेच्या इतर अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या ज्या लहान व सीमांत शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड उपलब्ध नाही अशा कुटुंबाने जॉब कार्ड उपलब्ध करून घेऊन योजनेत सहभागी व्हावे. नंबर 3, सदर दुरुस्तीच्या कामाकरिता संबंधित शेतकऱ्यांनी बाधित जमिनीचा 7/12 व खाते उतारा यांच्या प्रतीसह संबंधित गट विकास अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज करणे आवश्यक आहे. गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना अर्जाची पोचपावती देण्यात यावी. नंबर 4, प्राप्त झालेल्या अर्जानुसार कामांची स्थळ पाहणी करून कामनिहाय अंदाजपत्रक तयार करण्याबाबत तांत्रिक अधिकारी मनरेगा यांना गट विकास अधिकारी यांच्यामार्फत आदेश देण्यात येतील. सदर अंदाजपत्रकांना पंचायत समिती कार्यालयातील कृषी विस्तार अधिकारी शाखा अभियंता तांत्रिक मान्यता प्रदान करतील. नंबर 5, तालुक्यातील अशा प्रकारे प्राप्त झालेल्या तांत्रिक मान्यतेसह कामांचा एकत्रित अहवाल गट विकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येईल. नंबर 6, जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांनी सदर अहवालानुसार एकूण खर्चास मान्यता देऊन कामांचा पुरवणी आराखड्यात समावेश करावा व पात्र अर्जदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. नंबर 7, गटविकास अधिकारी यांनी पात्र अर्जदारांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन सोबतच कार्यारंभ आदेश देखील द्यावेत. त्यानुसार कामे सुरू करण्यात यावी. नंबर 8, तांत्रिक अधिकारी मनरेगा यांनी कामावरील अकुशल व कुशल खर्चाची मोजमाप पुस्तिकेत नोंद घ्यावी व मनरेगाच्या प्रचलित पद्धतीने देयके ऑनलाईन करावीत. नंबर 9, सदर कामांच्या अंमलबजावणी व संनियंत्रणाकरिता ग्रामपंचायत कार्यान्वयीन यंत्रणा राहील. नंबर 10, या दुरुस्तीच्या कामावर अपंग व ज्येष्ठ नागरिक वगळता स्वतः शेतकरी अथवा त्यांचे कुटुंबीय यांनी काम करणे अपेक्षित आहे. 11, तालुक्यातील स्तरावरील किमान 5 गावे रँडम पद्धतीने निवडावी व त्यातील किमान 5% कामांची विभागीय आयुक्त स्तरावरून
तपासणी करण्यात यावी. 12. अतिवृष्टी पूरस्थितीमुळे खरडून नापीक झालेल्या लहान व सीमांत शेतकऱ्यांच्या शेतजमिनींच्या दुरुस्तीची कामे चालू आर्थिक वर्षात प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत व याबाबतचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कालबद्ध पद्धतीने घेण्यात यावा. नंबर 13. सदर शासन निर्णयानुसार कामांची अंमलबजावणी करण्याकरिता कामांचे नमुना अंदाजपत्रक सोबत जोडण्यात आले आहे. त्यानुसार सदर कामांची अंदाजपत्रकीय रक्कम जास्तीत जास्त ₹3 लाख प्रति हेक्टर या मर्यादेत 2 हेक्टरपर्यंत कमाल ₹5 लाख अनुज्ञेय राहील. नंबर 14. जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक अधिकारी यांनी सदर कामांचा मासिक आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल शासनास पाठविणे अनिवार्य राहील. सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या नमुना अंदाजपत्रकानुसार मजुरी अकुशल व सामुग्री कुशल यावरील खर्चाचे प्रमाण अनुक्रमे 60.40 असे आहे. तथापि स्थानिक परिस्थितीनुसार कामाच्या कुशल खर्चात वाढ होत असल्यास अशा कुशल कामांना गट विकास अधिकारी यांनी मंजुरी देण्यास हरकत नाही. तथापि मजुरी खर्च अधिक असणारी जास्तीत जास्त कामे घेऊन गट विकास अधिकारी यांनी तालुका स्तरावरील आणि जिल्हाधिकारी यांनी जिल्हा स्तरावरील एकूण खर्चातील अकुशल खर्चाचे प्रमाण किमान 60% राहील याची दक्षता घ्यावी. तर असा हा GR घोषित झाला आहे. तर असेच माहितीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात, नवीन GR वगैरे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.